एक महत्त्वाची बातमी कोल्हापुरातील वडणगे या गावातील महादेव मंदिर पुन्हा चर्चेत आलंय। कारण महादेव मंदिर आणि मंदिराला लागून असलेली जमीन पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं कळतंय। अमित शहांकडून काल लोकसभेत वडणगे या गावातील मंदिराचा उल्लेख करण्यात आलाय। परिसरातील जागेवर वक्फ बोर्डाने दावा सांगितलाय, तर दोन्ही समाजाकडून आता ही जागा आमचीच असल्याचा दावा केला जातोय। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय सांगाल? वडणगे या गावातलं महादेव मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आलंय। काल अमित शहांनी या संदर्भातला उल्लेख केला, काय अधिकची माहिती या प्रकरणात? नक्कीच काल वक्फ विधेयक सुधारण्यासंदर्भात संसदेमध्ये चर्चा झाली आणि या सगळ्या चर्चेदरम्यान अमित शहा यांनी वडणगे गावाचा उल्लेख केला, ज्या गावामध्ये महादेव मंदिराला जी लागून जागा आहे, जवळपास 1500 चौरस मीटर ही जागा आहे आणि ही जागा वक्फ बोर्डानं बेकायदेशीररित्या घेतल्याचं त्यांनी आपल्या या सगळ्या भाषणामध्ये म्हटलं। आणि त्यांनी या सगळ्या ह्या उल्लेख केल्यामुळं वडणगे गावातील महादेव मंदिर आणि त्या बाजूची असलेली ही वादग्रस्त जागा पुन्हा एकदा चर्चेत आली असं म्हणावं लागेल। कारण या सगळ्या जागेसंदर्भात अजूनही कायदेशीर बाजू ज्या आहेत त्या सुरू आहेत, कायदेशीर लढाई देखील सुरू आहे। मात्र तत्पूर्वीच अमित शहा यांनी अशा पद्धतीनं त्याचा उल्लेख केल्यामुळं पुन्हा एकदा दोन्ही समाजाकडून ही जागा आपलीच असल्याचा दावा आहे तो केला जातोय। या सकाळपासून या सगळ्या मंदिर परिसरामध्ये दोन्ही समाजाचे लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती आहे महादेव मंदिर समोरच्या जागेची? ही पारंपरिक जागा आहे, महादेव मंदिर पारंपरिक जागा आहे। इथे ही जागा शेजारची जागा आहे ती ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे स्वतःच्या। तशा पद्धतीचे कागदपत्र सिटी सर्वेच्या जुन्या कागदपत्रामध्ये त्याची नोंद आहे। मग नोंद असताना परत मी जागा परत ओपन आपली मालकी त्याच्यावरती सांगितली, कोणत्या आधारे सांगितली तर ती चुकीच्या पद्धतीनं सांगितली। म्हणून आम्ही जे आंदोलन केलं तर त्या आंदोलनाच्या अनुषंगानं मंत्रालयामध्ये त्याच्यात केस चालली होती। त्यानुसार जे काही खाली निकाल झाले होते त्या सगळ्या निकालांना त्यांनी स्टे दिला आहे, म्हणजे ती कागदपत्र बघूनच दिलेलं आहे ना स्टे तिने। खरं तर एका बाजूला हा सगळा कायदेशीर बाबी अजून सुरूच आहेत, मात्र काल अमित शहा यांनी ज्या पद्धतीनं उल्लेख केला, तुम्ही काय सांगाल तुमच्या समाजाच्या बाजूने? मूळतः असं आहे की देशाचे जे गृहमंत्री आहेत अमित शहाजी यांनी जे काल संसदेमध्ये जे विधान केलेलं आहे, माझ्या माहितीप्रमाणे खात्रीपूर्वक मी सांगतो की त्यांना जी माहिती देण्यात आलेली आहे ती पूर्णपणे खोटी माहिती, चुकीची माहिती करण्यात आलेली आहे। दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो हा पूर्णपणे। त्याचं कारण असं आहे मूळतः की महादेव मंदिराचा जो परिसर आहे त्याची जी मिळकत आहे त्याचा सिटी सर्वे नंबर जो आहे तो आहे 117 नक्कीच, आणि मुस्लिम समाजाची त्याच्या लगत जी मिळकत आहे तिचा सिटी सर्वे नंबर जो आहे तो 89 असा आहे। यावरून तुम्हाला स्पष्ट होतंय की या दोन्ही मिळकती ज्या आहेत त्या पूर्णपणे वेगवेगळ्या आणि भिन्न आहेत। त्यामुळे इथंच हे खुडून दिसतं की जो क्लेम केला गेलेला आहे त्यांच्या मार्फत की वक्फ बोर्डाने जी महादेव मंदिराची जी जागा दोन्ही समाजाच्या वतीने आपापल्या बाजू या ठिकाणी मांडल्या जात आहेत। भूषण, या संदर्भातले अपडेट्स दिल्याबद्दल धन्यवाद। आपण पाहतोय परिसरातील जागेवर वक्फ बोर्डाचाही दावा आहे आणि हिंदू समाजाचा सुद्धा दावा असल्याचं या ठिकाणी आपण पाहू शकतो। दोन्ही समाजाकडून ही जागा आपलीच असल्याचा दावा केला जातोय।